गुड आफ्टरनून. आज आपण श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचलित श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डीच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ आयोजित राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा सप्ताहातील पहिले पुष्प गुंफण्यासाठी येथे जमलो आहोत. आजच्या आपल्या पहिल्या पुष्पाचा विषय आहे स्वामी विवेकानंदांचे विचार आणि आजचा युवक. मी प्राध्यापक विकास पावके आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय विकासजी शुगले सरांना माझ्या व माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. तसेच आपल्या कॉलेजचे कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री राजेंद्रजी कोटे सर, माननीय श्री दिनेशजी कानडे सर या सरांचे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका कांचन चौधरी मॅडम यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संतोष अवताडे सर, तसेच राष्ट्रीय विद्यार्थी विकास मंडळाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शिवाजीराव ढोकणे सरांचे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच माझे सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्र तसेच कार्यक्रम ऑनलाईन पाहणारे सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. आता वळूया आपल्या पुढील कार्यक्रमाकडे. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार दाढी समय निर्वाह, तेज ज्ञानाचे पसरावे आवडीच्या जगात, दीप प्रज्वलनाने करूयात कार्यक्रमाची सुरुवात. तरी मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी साईबाबा, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला वंदन करून दीप प्रज्वलन करावे. दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती, विद्या दे, शक्ती दे, ज्ञान दे सरस्वती.
इकडं मोरी सर थोडंसं इकडं हो द्या ते फोटो दिसू द्या थोडंसं इकडं आमचे कॅमेरे थोडी कमी येते तुम्ही पण करायला आन्सर धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. मी आपल्या कॉलेजचे माननीय प्राचार्य सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापिका कांचन चौधरी मॅडमचा सत्कार करावा. माझे सहकारी प्राध्यापक नामदेव मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. धन्यवाद सर. आज आपण या ठिकाणी राजमाता जिजाऊ तसेच श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य शुभजी सर तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापिका चौधरी तसेच या ठिकाणी जमलेले सर्व प्राध्यापक वर्ग. आज या दोन थोर व्यक्तींचे जयंतीचा कार्यक्रम आपण आपल्या महाविद्यालयात साजरा करत आहोत. प्रथमतः आम्ही राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडंसं बोलतो. त्यानंतर स्वामी विवेकानंद. राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथील लखुजी जाधव यांच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. लखुजी जाधव हे त्यांचे वडील होते. त्यांचे वडील निजामशाह यांच्याकडे सरदार म्हणून कार्यरत होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही स्वराज्य स्थापन केलं त्याच्या मागे जी काही प्रेरणा होती, जे संस्कार होते, शिल्पकार जे होत्या त्या जिजाऊ. तर जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही संस्कार दिले त्याचं फलित म्हणून आपण आज या स्वराज्यात गुण्यागोविंद आणतो. परंतु त्यांचा इतिहास जर बघितला आपण, जिजाऊंचा जर इतिहास बघितला आपण तर आपल्या अंगाला अक्षरशः शहारे येते. जिजाऊ मातांचे वडील लखुजी जाधव यांची निजामशाह यांच्या दरबारात हत्या झालेली होती आणि त्यांचे मुलं व नातवंड यांचा सुद्धा त्यामध्ये त्यावेळेस हत्या करण्यात आली. अशा जिजाऊंनी जीवनभर अनेक कष्ट सहन केले. शहाजी राजे ज्यावेळेस शिवाजीराजांचा जन्म झाला त्यावेळेस शहाजीराजे हे आदिलशहाच्या दरबारात सरदार म्हणून काम करत होते. तर एकट्या जिजाबाई व शिवाजी महाराज यांचा शिवाजीराजांचा जो काही त्यांची जी काही जडणघडण झाली पुणे येथे त्या पूर्णपणे
त्यांच्या देखरेखीखाली झाली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना असं घडवलं की असा राजा झाला पाहिजे की त्याने कुणावर अन्याय होऊ दिला नाही पाहिजे, कुठल्या सर्व स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे, त्याचबरोबर रयतेचं कल्याण करावं असा राजा त्यांनी निर्माण केला. तर अशा या थोर व्यक्तीचा आज आपण जयंती साजरी करत आहोत. त्यानंतर दुसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचा कालखंड जर आपण विचार केला तर स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचं कार्य अतिशय मौल्यवान आहे. खऱ्या अर्थाने भारत देशाची ओळख जर कुणी जगाला करून दिली असेल तर ती स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 साली शिकागो येथील धर्म सभेमध्ये ज्यावेळेस त्यांनी भाषण केलं त्यावेळेस ते म्हणाले, आय बिलॉंग टू द लँड which teaches to the world tolerance and universal acceptance. त्यांनी सांगितलं की मी या देशातून आलोय की ज्या देशामध्ये सहनशीलता आणि सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे. आमच्या देशामध्ये सर्व धर्म सर्व जाती यांचा आम्ही सर्वांना सामावून घेतोय, सर्वांना आम्ही स्वीकारतोय. त्यानंतर आपण जर विचार केला तर गांधीजींनी सुद्धा स्वामी विवेकानंदांचं ज्यावेळेस तत्वज्ञान वाचलं आणि त्यावेळेस त्यांचे स्टेटमेंट असे होते, त्यांचे जे उद्गार होते विवेकानंदांबद्दल स्वामी महात्मा गांधी म्हणतात की मी विवेकानंदांचं तत्वज्ञान वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये माझ्या देशाबद्दल जो काही देशप्रेम आहे त्या हजारो पटीने वाढलेला आहे. अगोदरच्या पेक्षा आज ते माझं देशप्रेम 1000 पटीने वाढलेलं आहे. स्वामी विवेकानंद त्यानंतर त्या काळामध्ये युवकांना त्यांनी मार्गदर्शन करत असताना त्यांनी युवकांना सांगितलं, युवकांनी त्यांना आदर्श मानलं आणि त्यांनी ज्यावेळेस युवकांना मार्गदर्शन केलं त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणतात, टेक रिस्क इन युअर लाईफ, इफ यू विन यू कॅन लीड, इफ यू लूज यू कॅन गाईड. म्हणजे तुम्ही जीवनात रिस्क घ्यायला शिका. तरुणांनी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की तुम्ही जीवनामध्ये रिस्क घ्या. तुम्ही जर जिंकला तर नेतृत्व कराल आणि तुम्ही जर हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल. तर या थोर विभूतींना त्या व्यक्तींना मी आज विनम्र अभिवादन करून या ठिकाणी माझे वास्तविक भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कॉलेजचे माजी सहकारी नानासाहेब गुंडाळ सर राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर एक गीत सादर करते. धन्य धन्य थोराय शिवरायाची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोराय शिवरायाची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दुबळ्यांना नव्हता वारी, दुबळ्यांना नव्हता वारी, दुबळ्यांना नव्हता वारी. आया बहिणींना संकट काळी, नव्हता कैवारी कुणी त्यावेळी, नव्हता कैवारी कुणी त्यावेळी, नव्हता कैवारी कुणी त्यावेळी. मनी जिजाईचा संत कधी होईल या काळात, मनी जिजाईची संत कधी होईल या काळात, तरी विनंती आई शिवाईला. मुजरा मानाचा
जिजाईला रमानाचा मानाचा जिजाईला मला धावून हाकेलाली कोटी पुत्र दिला भाग्यशाली कोटी पुत्र दिला भाग्यशाली कोटी पुत्र दिला भाग्यशाली नदी इंद्रजीची पहाट झाली तिला महाराष्ट्र वैभवशाली तिला महाराष्ट्र वैभवशाली अशी महानती आली गुण इतिहास जाई अशी महानती आली गुण इतिहास जाई लागला नंदाचा पाहिला रमानाचा मानाचा जिजाईला रमानाचा मानाचा जिजाईला धन्य धन्य थोरलाई शिवरायाची जिजाई धन्य धन्य थोरलाई शिवरायाची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा रमानाचा मानाचा जिजाईला रमानाचा मानाचा जिजाईला रमानाचा मानाचा जिजाईला धन्यवाद. ज्या मायेच्या कुशीतून लोकशाही या देशाला लाभली या जिजामाता राजमाता जिजाऊंना वंदन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खूपच छान सर, धन्यवाद सर. आता आपण राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्यावर एक ई स्केच व एक प्लस डॉक्युमेंटरी पाहणार आहोत. जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजीराव जाधवाची
धावपळीचे होते. समय बिकट होता. त्यांनी जिजाऊला सह्याद्रीच्या बळकट खांद्यावर शिवलेली गडावर ठेवली आणि ते युद्धाला निघून गेले. लवकरच एक घोड बातमी आली. जिजाऊंना दिवस गेले होते. त्यांनी आई बाबांशी गाराणे मांडले. माते, या दृष्ट कालयवनांच्या तावडीतून माझ्या राष्ट्राला सोडवू शकेल असा एक तेजस्वी पुत्र माझ्या पदरात घाल. हे एकच मागणं आहे. तेवढे तू मला दे. आई, मला मदत कर, मदत कर. आणि होतो शिवरायांचा जन्म. त्यांची प्रार्थना ऐकली आणि गर्भातील बालकानेही ऐकली. लवकरच जिजाऊंना डोळे लागले. चिंचा खांची तलवारी फिरवण्याची. आणि दिनांक 19 फेब्रुवारी 1630 शुक्रवार रोजी भारतवर्षाचा महान भाग्यविधाता सह्याद्रीचा सिंह जन्माला आला. शिवबाचा जन्म झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. याच भारतवर्षाच्या संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढे 265 वर्षांनी याच दिवशी म्हणजे 12 जानेवारी 1863 रोजी जन्म झाला स्वामी विवेकानंद यांचा. एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते. स्वामी विवेकानंदांनी योग, राजयोग, ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी आध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला जीवन जगण्याची पद्धती शिकवली. ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरुष होते. ध्येय साध्य होईपर्यंत आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्वामी विवेकानंदांचे मत होते. त्यामुळे आज 21व्या शतकात तरुणाला जर यशस्वी व्हायचं असेल तर या त्रिसूत्रीचा वापर करावा लागेल. जिजाऊंसारखी ममता आणि वीरता, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दूरदृष्टीपणा आणि चोख नियोजन आणि स्वामी विवेकानंदासारखा ध्यास आणि ध्येयवेडीपणा, तरच भारत विकसनशील देशात गणला न जाता एक विकसित देश म्हणून नावारूपाला येईल आणि जगपटलावरती कायम स्वरूपी आपलं नाव कोरेल यात तिळमात्र शंका नाही. धन्यवाद. तुम्ही दोघं या. श्रेयस तुम्ही दोघं या दुसऱ्याकडे या. इकडून बस ठीक आहे. खूपच छान सर, खूपच छान मोहित सर. तर आता मी आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक डॉक्टर गणेश पांड सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद सर. श्री साईबाबा संस्कार विश्वस्त व्यवस्थेचे श्री साईबाबा कॉलेज शिर्डी आज आपण येथे दोन मान्यवरांचे जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. एक म्हणजे जिजामाता आणि दुसरे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे एक हिंदू विचारवंत होते.
त्यांचे खरे नाव नरेंद्र होते. तर त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. तर त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस. उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्नवादी राहा असं ते काय म्हणतात. त्यांचे वडील हे व्यवसायाने वकील होते व आई गृहिणी होत्या आणि आई या त्यांच्या आई यांना तसे धार्मिक वडील होत्या. त्यामुळे त्यांच्या वरती स्वामी विवेकानंदावरती त्यांच्या म्हणजे धर्माविषयी जास्त चालना मिळाली त्यांना. तर त्यांचं शिक्षणामध्ये त्यांना इतिहास भूगोल अर्थशास्त्र याच्यामध्ये जास्त रस होता. त्याचबरोबर त्यांच्या खेळामध्ये त्यांची खूप रुची होती. तर त्यांचे 1884 साली ते BA ची परीक्षा पास झाल्यानंतर ते त्यांची भेट स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. नंतर स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे विचार त्यांना खूप भावले आणि त्यांनी रामकृष्ण यांना आपले गुरु मानले. नंतर त्यांनी रामकृष्ण मिशन ही संस्था स्थापन केला आणि त्यांचे विचार हे जनमानसापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या हिंदू धर्माविषयी लोकांना जास्त माहिती सांगितली. तर भारतात बरोबरच त्यांनी जगामध्ये आपल्या हिंदू धर्माचा त्यांनी प्रचार व प्रसार केला आणि आपल्या हिंदू धर्माचा हे हिंदू धर्म हा कसा इतर लोकांना सांगून घेतो हे त्यांनी सांगितलं. अशा या थोर माणसाचा समाधी ही 4 जुलै 1902 रोजी झाली. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. विवेकानंदांनी जे काही सांगितलं होतं की उठा जागे व्हा व ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका, तर हा संदेश आपले विद्यार्थी नक्कीच फॉलो करतील अशी मी आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. आता परत आपल्या महाविद्यालयातील माझे सहकारी प्राध्यापक सागर ढोसर सर आपले मनोगत व्यक्त करतील. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व युवांचं कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आज आपण 12 जानेवारी रोजी जमलोय विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यासाठी. आज आपण विवेकानंद यांची जयंती साजरी करतोय की राष्ट्रीय युवक दिवस यासाठी. मग विवेकानंद आणि युवक यांचं जे काही नातं आहे किंवा त्यांनी जे काही सांगून ठेवत आहे त्यावर आपण थोडंसं ध्येय करू, आपलं म्हणजे लक्ष केंद्रित करू. तर विवेकानंद हे युवकांसाठी काय करत होते किंवा त्यांनी काय केले. विवेकानंद जसं माझ्या सगळ्यांनी सांगितलं, विवेकानंद यांचा जन्म झालाय 1863 रोजी. त्यानंतर 1893 रोजी ते शिकागो येथे अमेरिकेमध्ये एका सर्व धर्म परिषदेसाठी गेले असताना तिथं जे सर्व धर्माचे प्रचारक आलेले होते ते प्रत्येक जण ठराविक दिलेलं स्पीच किंवा भाषण करत होते. विवेकानंद ज्यावेळी उठले त्यांनी फक्त इंग्लिशमध्ये 478 शब्द सांगितले. पहिल्या 10 शब्दामध्ये त्यांनी ती सभा जिंकली आणि 478 शब्दामध्ये त्यांनी पूर्ण जगामध्ये भारताला एक वेगळी ओळख निर्माण केली. विवेकानंद यांनी काय सांगितलं तर संपूर्ण भारत हा जो आहे तो धर्मनिरपेक्ष आहे. आम्हाला आमच्या धर्माचा हिंदू धर्माचा महत्व पण आहे आणि आम्ही बाकी धर्मांना सुद्धा स्वीकारतो, योग्यपणे स्वीकारतो. सर्वजण सगळे सारखे आहेत. त्यांनी युवकांसाठी बरेचसे प्रयत्न केले. त्यांचं असं म्हणणं होतं की जर मला 100 युवक दिले तर मी संपूर्ण जग बदलण्याची सुद्धा तयारी दाखवतो. समजतंय? मग युवकांसाठी त्यांनी काही स्पेशली मेन्शन करून ठेवलं होतं की युवक हा कसा असावा किंवा काय केलं पाहिजे. त्यांना एकदा विचारलं होतं की विष म्हणजे काय असतं, विष म्हणजे नेमकं काय असतं. त्यांनी सांगितलं होतं कुठल्याही गोष्टीचा जर अतियुक्त झालं किंवा जास्त झाली ती काय होते, विष होते. फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही घेतलं तर पैसा जास्त झाला तर पैसा सुद्धा काय होतो, विष होतो. एखाद्या माणसाला ताकद जास्त दिली ते सुद्धा काय होते, प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तसं विष होत आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट एकदम साध्यापणाने सांगणं हे विवेकानंदांची काय होती, स्वभावाचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी युवकांसाठी सांगितलं होतं की जर समजा तुम्ही कामासाठी वेळ दिला, तुम्ही तुमच्या कामासाठी वेळ दिला तुम्हाला यशाची किंमत काय असतं ते समजणार आहे. जर समजा तुम्ही विचारांसाठी वेळ दिला तर तुमच्या
शक्तीचं उगमस्थान काय आहे ते तुम्हाला समजणार आहे. जर समजा तुम्ही खेळण्यासाठी वेळ दिला तर तुम्हाला तुमच्या तारुण्याचं दुःख समजणार आहे. आणि जर समजा तुम्ही वाचण्यासाठी वेळ दिला तर तुमच्या ज्ञानाचं काय रहस्य आहे ते तुम्हाला समजू शकतं. आणि जर समजा तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला तर तुम्हाला आपण आहोत तरी कशासाठी हे समजणार आहे. पण हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर समजा तुम्ही दुसऱ्यासाठी वेळ दिला तर आपल्या जगण्याला कारण काय हे आपल्याला कळू शकतं. अशा पद्धतीने असणार आहे. युवकांना त्यांनी सांगितलं होतं की युवकांनी स्वतःसाठी वेळ खर्च करावा, विचार करावा प्रत्येक गोष्टीसाठी. त्यासाठी त्यांनी काही पुस्तकं लिहून ठेवले. जसं मग सहकार्याने सांगितलं की त्यांनी बरेचसे पुस्तकं लिहून ठेवले. त्यातल्या प्रत्येक पुस्तकाचा विषय वेगळा आहे संपूर्णपणे. मग आजचं आपलं ध्येय फक्त एवढंच पाहिजे की आपल्याला आपल्या स्वतःमध्ये व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना आपल्या आईवडिलांची, राष्ट्राची आणि संपूर्ण मानवतेची सेवा कशी होईल, आपल्या ज्ञानाचं उपयोगासाठी कसा करता येईल यासाठी हा आजचा युवक दिन आपण सेलिब्रेट करतो. तर मला वाटतं सर्वांनी त्यावर विचार करावा, विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने त्यावर विचार करावा आणि आपल्या शिक्षकांकडून जे काही तुम्हाला मार्गदर्शन लाभ पाहिजे ते तुम्हाला भेटत राहील याची मी तुम्हाला बाहेर मानतो. नक्कीच सर, आपले विद्यार्थी आपला स्वतःसाठी वेळ देऊन समाजासाठी वेळ देतील आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणतील आणि समाजामध्ये बदल घडवून आणतील अशी मी आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. आता मी आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका कांचन चौधरी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या श्री साईबाबा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ आयोजित युवा सप्ताहात मी सर्वांचं प्रथम हार्दिक स्वागत करते. स्वराज्याचं तेथून ज्या खुशीत साकार झालं त्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ तसेच आपल्या ओजस्वी मधुरवाणी आणि विचारांनी युवकांचे प्रेरणा स्रोत ठरलेले युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या पावन स्मृतीस प्रथम मी विनम्र अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठावर आसनस्थ श्री साईबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत शुभजी सर तसेच इथे उपस्थित सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग आणि या चॅनेलवर हा कार्यक्रम पाहणारे सर्वच माझ्या अतिप्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि श्रोत्यांनो, आज 12 जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. या महान विभूतींच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना प्रथम मी हार्दिक शुभेच्छा देते. यातील प्रथम मी राजमाता यांच्याबद्दल माझे विचार व्यक्त करते. आदिशक्तीचा दागिना तू स्वराज्याला भेटला होता. आदिशक्तीचा दागिना तू स्वराज्याला भेटला होता. आजच आमच्या राजमातेनं जन्म घेतला होता. आजच आमच्या राजमातेनं जन्म घेतला होता. अशा या थोर राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा. जिजाऊ, जिजामाता, राजमाता जिजाबाई भोसले मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी इसवी सन 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. सिंदखेडचे 5000 मनसबदार लखुजी जाधव व खालसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. ज्या वयात पाहुण्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. या वयातील मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा
तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्यांना अपवाद आहेत. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते. वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या. अशा या धाडशी जिजामातेबद्दल एक छोटीशी कहाणी मी तुम्हाला सांगते. 16व्या शतकाचा प्रारंभ होता. स्वातंत्र्याची खबर कोणालाच नव्हती. त्यावेळेस शहाजी राजांच्या मनात एक विचार आला आणि ते युद्धाला निघाले. जंगल वाटेने जात असताना शहाजी राजांना अचानक एक सिंह दिसला. त्यानंतर शहाजी राजे घाबरले व त्यांनी स्वतःला एका झाडामागे दडवून घेतले. मात्र तो सिंह जखमी अवस्थेत होता. समोरच्या दिशेने त्यांना एक सुंदर स्त्री येताना दिसली. या स्त्रीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस त्या ठिकाणी दाखविले. त्यानंतर तो सिंह जागेवर उभा राहिला आणि थोड्याच वेळात तो सिंह तेथून निघून गेला. ती सुंदर स्त्री देखील त्या ठिकाणाहून निघून गेली. मात्र हे सर्व दृश्य झाडामागे दडलेले आपले शहाजी राजे पाहत होते. मग त्यांच्या मनात असा विचार आला की ज्या स्त्रीच्या हृदयात सिंहाच्या पायात काटा काढण्याचे धाडस आहे, त्या स्त्रीच्या उदरातून जन्म घेणारा पोरग कसं असेल. आणि अखेर छत्रपती शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांचा विवाह इसवी सन 1605 मध्ये दौलताबाद येथे झाला. विवाहानंतर राजमाता जिजाऊंनी भवानी आईकडे एकच कौल मागितला की दीनदुबळ्यांचं राज्य करणारा, शेतकऱ्यांचं राज्य करणारा, गोरगरिबांचं राज्य करणारा, कष्टकऱ्यांचं राज्य करणारा मला असा एक पुत्र दे की ज्याच्या कार्याचा गोडवा हा चिरंतन जपला गेला पाहिजे. आणि अखेर 19 फेब्रुवारी 1630 रोजी दगडालाही बाजार फुटला. घोड्यांच्या टापांचा आवाज तुमतुमत राहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. अशा स्वराज्याच्या पुत्राला जन्म देणाऱ्या थोर, धाडशी, कर्तबगार, महान व आदर्श अशा जिजाऊंसाठी मला म्हणावंसं वाटतं, नाही पुन्हा पुढे झुकली, नाही पुन्हा पुढे वाकली, नाही पुन्हा पुढे झुकली, नाही पुन्हा पुढे वाकली अशी मर्दानी मराठी राणी जिजाऊ ऐकली, अशी मर्दानी मराठी राणी जिजाऊ ऐकली. पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्या राजकीय बेबनाव निर्माण झाला व त्या काळात जिजाबाई आपल्या पतीशी एकनिष्ठ राहिल्या आणि आपल्या माहेराशी त्यांनी कायमचे संबंध तोडले. जिजाबाईंना एकूण 8 अपत्य होती. त्यापैकी 6 मुली आणि 2 मुले होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला, तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारची कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा धाडशी गुण शिवाजी राजांमध्ये पुरेपूर उतरला आहे. अशा या जिजाऊंचे कौतुक मी खालील शब्दातून करते. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि ते शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा मेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे. तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे. तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे ते सोहळे. तुम्ही नसता तर नसते दिसले ते विजयाचे सोहळे. अशा या राजमातेला पुन्हा पुन्हा मी अभिवादन करते. राजांच्या त्या सर्व स्वाऱ्यांचा, लढ्यांचा तपशील जिजाऊ ठेवत असत. त्यांच्या खलबतात, सल्लामसलतीत त्या भाग घेत असत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा सांभाळत असत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णतः जबाबदारी उतार वयातही या जिजाबाईंनी कौशल्याने निभावली होती. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून
राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी म्हणजे 17 जून इसवी सन 1674 ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्या शेवटचा श्वास घेतला. आपल्या वयाच्या 80व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले आणि याच पाचाड गावी राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे. अशी ही कारुण्याची मूर्ती, स्वातंत्र्याची स्फूर्ती आणि स्वराज्याची कीर्ती राजमाता जिजाऊ माझी. हिने शिवाजीवर केलेल्या संस्काराची आपल्याला थोडक्यात ओळखही करून घेता येईल. जिजाऊंनी आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना रामायण, महाभारत तसेच मराठी, संस्कृत, फारसी अशा अनेक भाषांचे ज्ञान करून दिले. म्हणजे ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस्व सत्वगुणांची बाळगणून देणाऱ्या राजमाता जिजाऊ भोसले यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोखलेली पहार काढून गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला. त्या विश्वमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल छोटीशी कविता म्हणते. सह्याद्रीचा छावा तूच दिला आम्हाला आई, सह्याद्रीचा छावा तूच दिला आम्हाला आई, जाधवांची लेक धन्य तू जिजाई, जाधवांची लेक धन्य तू जिजाई. तुझ्यामुळे घडले माते आमचे छत्रपती, तुझ्यामुळे घडले माते आमचे छत्रपती, त्याचमुळे मग हसू लागली महाराष्ट्राची माती, त्याचमुळे मग हसू लागली महाराष्ट्राची माती. तूच घडवले शिवबा आनंदे शंभू छत्रपती, तूच घडवले शंभू अंदे शिवबा आनंदे शंभू छत्रपती. मृत्यूलाही ज्यांची नेहमी वाटत होते भीती, मृत्यूलाही ज्यांची नेहमी वाटत होते भीती. शिवबाच्या त्या तलवारीची तूच भाग्य विधाता, शिवबाच्या त्या तलवारीची तूच भाग्य विधाता. नित्य करते वंदन तुझला झुकून माझा माथा, नित्य करते वंदन तुझला झुकून माझा माथा. आणि शेवटी विवेकानंदांबद्दल थोडंसं बोलते. उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असे संदेश देणारे स्वामी विवेकानंद. त्यांनी स्वतःला घडविण्यात आपला वेळ घालू नका म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही असा छानसा संदेश जगाला दिला. आणि स्वतःच्या अज्ञानाची जाणीव हीच ज्ञानाची खरी पायरी आहे असंही सुंदर वाक्य ते बोलले होते. तसेच तरुणांना स्फूर्ती देणारा एक चिरंतन झरा म्हणजे स्वामी विवेकानंद. या दोनही महान विभूतींना माझे कोटी कोटी प्रणाम आणि माझ्या भाषणाला इथे मी पूर्णविराम घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जिजाऊंसारखं कर्तृत्व नक्कीच गाजवतील अशी मी आपल्या विद्यार्थिनींच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. तसेच आपल्या कॉलेजचे विद्यार्थी स्वतःला घडवण्यातच पूर्ण वेळ त्यांचा यूज करतील अशी मी विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. तर आता आपल्या सर्वांना ज्या भाषणाची आतुरतेने आपण वाट पाहत होता ते भाषण म्हणजे आपल्या कॉलेजचे माननीय प्राचार्य श्री विकासजी शिवतेजे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. श्री साईबाबा महाविद्यालय आणि महाविद्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊच्या जयंतीबद्दल त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाने आपल्याला सांगितलं की युवा सप्ताह आयोजित करा आणि त्या युवा सप्ताहानिमित्त आज आपलं पहिलं पुष्प आहे स्वामी विवेकानंदांचे विचार आणि आजचा युवक. तर या कार्यक्रमासाठी आपल्याला आज मुख्य वक्त्या म्हणून लाभलेल्या आपल्या ज्युनियर कॉलेजच्या मराठीच्या प्रमुख प्राध्यापिका सौ कांचन धावरे मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संतोष आवताडे, आपल्या या ठिकाणी केमिस्ट्रीचे विभाग प्रमुख प्राध्यापक पावसे, त्याचप्रमाणे केमिस्ट्रीचे प्रास्ताविक आज त्यांनी केलं ते प्राध्यापक नामदेव मोरे, प्राध्यापक श्रेयस पानसंभाळ, डॉक्टर गणेश मान फिजिक्स विभाग प्रमुख। या ठिकाणी आपल्याला गायनाने मंत्रमुग्ध केला असे आपले प्राध्यापक नानासाहेब गुंजाळ, ज्यांनी आपल्याला दोन्ही स्केच दाखवले, डॉक्युमेंटरी केली असे प्राध्यापक मनीष शेख, झुलॉजीचे आपले प्राध्यापक विकास भांड, त्याचप्रमाणे मॅथचे प्राध्यापक गणेश मगर, विकास बावके आणि फिजिक्स विषयाचे प्राध्यापक सागर ठुसर। आपणा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या हा कार्यक्रम ऑनलाईन पाहत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंदांची जयंती आहे। राजमातांचं कार्यकर्तृत्व कसं आहे आणि त्यांनी शिवाजी महाराजांना कसं घडवलं हे आपण ऐकलं। जिजाऊंची आज 422वी जयंती, स्वराज्य जननी जी आहे, तिने आपल्याला एक राजा दिला आणि ज्या राजाने हिंदवी स्वराज्य घडवलं अशी ही राजमाता, तिने आपल्या मुलांना असं घडवलं आणि त्याला या पूर्ण हिंदवी स्वराज्याचा राजा केलं। अशा ह्या थोर जननीसाठी माझे कोटी कोटी प्रणाम। जिजाऊंच्या या बद्दल आपल्याला मंत्रमुग्ध करणारं व्याख्यान आपल्याला मिळालेलं आहे प्राध्यापिका सौ कांचन धावरे मॅडम यांनी। आता दुसरे आज आपली जयंती यांची सादर करतो आहोत, साजरी करत आहोत असे त्या काळातले हिंदू धर्माचे नेते आणि हिंदू धर्म म्हणजे काय जगाला ज्यांनी पटवून दिलं असे स्वामी विवेकानंद। त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात, वडील वकील होते, 12 जानेवारी 1863 जन्म झाला, वडील वकील होते, वडिलांना फारशी इंग्रजी भाषा आहे, आई सामान्य होती, आई भुवनेश्वरी, तिने सामान्यपणे सामान्य जशी स्त्री असते तशी असते, तिने आपल्याला मुलाला घडवलं, रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या। छोटेपणी हा नरेंद्र हा खूप विचार करायचा आणि ह्या नरेंद्रला त्यांनी खूप असं वेगळ्या पद्धतीने घडवलं, नरेंद्र घडत गेला। नंतर मग काय आहे की स्वामी हे जे आहेत त्यांनी सुरुवातीला आपल्याला लहानपणी नरेंद्रनाथ दत्त असं नाव होतं, पण पुढे ते नरेंद्र या नावानेच प्रसिद्ध झाले आणि त्यांनी जगाला आपल्याला योग, राजयोग, ज्ञानयोग अशा ग्रंथांची आठवण करून दिली, ते ग्रंथ दिले। पाश्चिमात्य जगातील त्यांनी खूप असा तत्वज्ञान अभ्यास केला। त्या अभ्यासामध्ये त्या अभ्यासावरून त्यांनी हार्बर्ट स्पेन्सरचं पुस्तक वाचलं। स्पेन्सरच्या एज्युकेशन या पुस्तकाचं त्यांनी बंगालीत भाषांतर केलं आणि त्यांचं त्या पाश्चिमात्य तत्वज्ञानावर खूप असा भर होता। त्याच्या संदर्भात एक गोष्ट मी सांगतो की एकदा नरेंद्र जे आहे रस्त्याने चालले होते, त्यांच्या मागे माकडं लागले, साधी माकडं, ते जोरात पुढे पळू लागले आणि माकडे पाठीमागे, नरेंद्र पुढे। असं काही अंतर गेल्यावर ते अचानक थांबले, त्यांना आठवलं आणि मग ते जागेवर थांबले आणि माकडांकडे वळून पाहिलं आणि डोळे वटारले माकडावर, तर माकडं पळून गेली। म्हणजे त्याच्या लक्षात आलं की आपण माकडांना काय घाबरायचं नाही, आपल्या की माकडांना याचा अर्थ काय, आपल्या रस्त्यात येणाऱ्या अडथळ्यांना घाबरायचं नाही, तर त्याला सामोरं जायचं, प्रत्येक गोष्टीत सामोरं गेलं की यश मिळतं। हे त्यांनी त्या गोष्टीतून त्यांनी शिकवलं। आता त्यांना काही प्रश्न सतत पडायचे, त्या प्रश्नांच्या विषयी ते विचार, म्हणजे त्यांना
कोण पाहिजे आपल्याला, कोणाकडून आपल्याला प्रश्न सुटतील, तर यासाठी त्यांना एक गुरु म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे हे गुरु म्हणून लागले. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी काही प्रश्न विचारले तर रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितलं की कलकत्त्याच्या काली मातेच्या मंदिरात जा, डोळे बंद कर आणि तुला जे मागायचं ते माग. ज्या गोष्टी मागण्यासाठी नरेंद्र तिथे गेले होते त्या गोष्टी न मागता त्यांनी आपल्या देशाच्या आणि आपल्या म्हणजे कौटुंबिक अडचणी सोडून समाजासाठीच्या डोळ्यास अडचणी त्यांच्या समोर आल्या आणि त्या मागितल्या गेल्या. असं तीनदा घडलं. असं तर ह्या रामकृष्ण परमहंसांच्या या अशा गुरु दक्षिणेमुळं त्यांचं जीवनात थोडासा बराचसा बदल झाला. म्हणजे 1881 साली नरेंद्र हे ललित कला परीक्षा उत्तीर्ण झाले. 1884 मधील कला शाखेची म्हणजे BA ची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. 1885 मध्ये हे आपले स्वामी रामकृष्ण परमहंस हे कर्करोग रोगाने आजारी पडले. स्वामी रामकृष्ण परमहंसांचा त्यांनी खूप मोठी अशी सेवा केली आणि त्या सेवेनंतर त्यानंतर रामकृष्ण परमहंसांचं निधन झालं. निधनानंतर त्यांच्या स्वामी नरेंद्रनाथांनी ही रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांनी संन्यासी ब्रह्मचर्य आणि संन्यास घेण्याचे व्रत घेतले आणि ते नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले. 1893 मध्ये ते शिकागोला गेले. त्या ठिकाणी जागतिक धर्म परिषद होती. अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी त्या धर्म परिषदेत एकच वाक्य, सुरुवातीचं वाक्य बोलले की अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, या वाक्यावर सतत 2 मिनिटं आळ्या पडत होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी अमेरिकन जनतेचं त्या ठिकाणी त्या सभागृहात उपस्थित असलेल्या सुमारे 7,000 जनतेचं मन जिंकलं आणि त्यापुढे त्यांनी सभा जिंकली आणि त्या सभेत त्यांनी हिंदू धर्म म्हणजे काय आहे याविषयी सर्व जगाला माहिती दिली. अशा या स्वामींचा म्हणजे स्वामी विवेकानंदांचा मृत्यू म्हणजे वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी 4 जुलै 1902 रोजी त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्याचे शिष्य यांनी महासमाधी घेतली आणि त्या ठिकाणी म्हणजे आता आपण निधनानंतर आपण पाहतो भारतात त्यांचं कन्याकुमारी या ठिकाणी खूप मोठं असं स्मारक आहे. तर अशा या स्वामी नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद म्हणजे लहानपणीच्या नरेंद्रने जगाला आपल्याला कमी आयुष्यात खूप मोठा असे संदेश दिला. या ठिकाणी त्यांना रामकृष्ण परमहंसांनी जी दीक्षा दिली संपूर्ण भारत फिरण्याची आणि त्यातून ज्ञान मिळवण्याची, त्या भारत फिरून त्यांनी जे ज्ञान मिळवलं ते भारतातील प्रजेसाठी वापरलं. अशा या स्वामी नरेंद्रनाथांना जे स्वामी विवेकानंदांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. स्वामी विवेकानंदांच्या कथेनुसार आपण जे सांगितलं की तर तसेच आपले विद्यार्थी त्या आलेल्या संघटनांना सामोरं जातील व त्यांचे जे काही समस्या असतील त्या नक्की सोडवतील अशी मी आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. आता मी आभार प्रदर्शनासाठी माझे सहकारी प्राध्यापक गणेश मुदगल सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद सर. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी संचालित श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डी आज या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास शिवगजे सर, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या चौधरी मॅडम
यांचे महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. त्याचबरोबर कार्यरत कर्मचारी खोते सर, धनाडे सर, इनामदार मॅडम यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे शिक्षक, सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचेही महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. आपण हा युवा सप्ताह साजरा करत आहोत. आजचं पहिलं पुष्प स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्वामी विवेकानंदांचे विचार आणि आजचा योग या विषय होता. उद्याचा विषय विद्यापीठाने आपल्याला दिलेल्या विषयापैकी उद्याचा विषय आहे आर्थिक साक्षरता. याविषयी उद्या 2:40 वाजता दुपारी 2:40 याच ठिकाणी आपले कॉमर्सचे प्राध्यापक डॉक्टर संतोष अवताडे सर यांचा